पण याचा परिणाम असा झालाय की आज जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्त गर्भाशयाचे कॅन्सर आणि स्तनांचे कॅन्सर जगाच्या पाठीवर कुठं असतील तर कुठे आहे? भारतात आहे. हा सर्वे कोणी केला? मी नाही केला, हा केला जागतिक आरोग्य संघटनेने, ज्याला म्हणतो WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. त्यांचा सर्वे असा आहे, जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त ब्रेस्ट कॅन्सर आणि गायनेक कॅन्सर जे आहेत ते भारतीय महिलांना जास्त आहेत. त्याचं कारण या विषयावरती कधी कोणी बोललं नाही, कधी अवेअरनेस केला नाही आणि कधी चर्चाही झालेली नाही, म्हणून प्रॉब्लेम आहे. होतं काय, तुमच्यासारख्या महिला मार्केटला जातात आणि हे मार्केटचं नंबर 1 प्रोडक्ट घेऊन येतात घरी. तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे नाही? ओके. नंबर 1 का? तर भारतामध्ये सगळ्यात टॉपची पोझिशन ह्या कंपनीची, या विषयामधली, या पॅडच्या प्रकारामधली सगळ्यात टॉप कोण आहे? विस्पर कंपनी. मग नंतर बाकीच्या आणखी तत्सम कंपन्या आहेत. पण ही कंपनी आहे कुठली? तर ही आहे अमेरिकेची. ओके, अमेरिकेची कंपनी आहे. पण अमेरिकेमध्ये हे प्रोडक्ट विकायला बॅन आहे, बंदी आहे. तिकडे विकलं जात नाही. कारण का असेल? ती लोक हुशार आहेत, तज्ज्ञ आहेत, प्रत्येक गोष्टीमागे रिसर्च करतात, कुठल्या गोष्टीमागे त्याची सगळं सायन्स समजून घेतात, मग वापरतात. म्हणून तिथं आपलं कोलगेट सुद्धा बंद आहे. तुम्हाला माहिती आहे अमेरिकेत कोलगेटला विक्री परमिशन नाही आहे. तर त्याच्यावरती जे काही दिलंय चांगल्या क्वालिटीच्या, त्याच्याही खाली दिलंय लहान मुलांपासून लांब ठेवायचं, सावधान. लहान मुलांनी चुकून चाटलं तर तुरंत दवाखान्यात घेऊन जा, असं त्याच्या विचार लिहिलेला असतो. आपल्याला आहे का असं? आपले मुलं ब्रश भरून घेतात, कारण आपल्याकडे ज्ञान देण्याचा प्रकारच कधी झालेला नाहीये. टीव्हीची जाहिरातीवरती आपले लोक बोलतात आणि प्रोडक्ट घेऊन घरी येतात. असा हा सगळा विषय आहे. तर आपण ह्या प्रोडक्टचे काही दुष्परिणाम आहेत त्याच्यावरती मी तुम्हाला सगळ्या शेवटी माहिती देणार आहे. आणि त्याला पर्याय सबस्टिट्यूट म्हणून काय, तर माझ्याकडे असलेलं एक 100% सॅनिटरी नॅपकिन आहे, जे की कॉटन बेस आहे. ठीक आहे. आणि दुसरं एक छानसं एक वेगळं प्रोडक्ट आहे या प्रोडक्टच्या संदर्भातलं, ते आहे हेअर रिमूव्हर पावडर. ओके, या दोन्हींचे मी तुम्हाला छोटेसे डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवणार आहे आणि तुम्हाला कळेल. आता हे हेअर रिमूव्हर पावडर कशासाठी? तर जनरली महिला हातापायाचे केस वॅक्स करण्यासाठी कुठे जातात? पार्लरला जातात. पार्लर जायचं म्हणजे आधी पहिले तर अपॉइंटमेंट घ्यायची की मला 1 वाजता यायचं. ती म्हणेल नाही माझ्याकडे गर्दी येतो, मग 2 वाजता या. तर तिच्या म्हणण्याप्रमाणे, त्या महिलेच्या म्हणण्याप्रमाणे आपलं केस जायचं. मग ते काय जे गरम वॅक्स करून लावतात हातापायाला, ते सगळे चटके सहन करायचे. नंतर ते लावणार त्याच्यावर पट्ट्या आणि कोंबडी सोलल्यासारखं सोलून काढणार. त्रास आहे, बरोबर आहे. आम्ही पुरुष मंडळी विचार करू शकत नाही हे केस उपटताना तुम्ही सहन कसे करतात. असं हरकत नाही. हातापायचे केस वॅक्स करायला इकडे किती खर्च आहे? पार्लरला कोणी गेले? पण एक अंदाज असेल किती? 150 रुपये. हातांचे 150 रुपये देतात आणि पाय असेल कोणी 300. साहजिक गोष्ट आहे ना, 300 रुपये त्याच्यावरती खर्च आहे. ठीक आहे. तर ही जी काही पॅक आहे हे खूप सिंपल आहे. आता बरं, ज्या लोकांना पार्लरला जायचा वेळ नाहीये किंवा तितके पैसे खर्च करू शकत नाही, अशा महिला काय करतात, तर वीट नावासारख्या अशा तत्सम काही क्रीम आहे, त्या क्रीम आणतात आणि त्या घरी लावतात. ओके. आणि त्या लावण्याचा दुष्परिणाम असा आहे की हे स्किनला डेड करतात, स्किन बर्न होते है ना, हेअर ग्रोथ डिस्टर्ब होते. काही लोकांना ते उभरतं, काय म्हणतात त्याला, पुरळ येते, इचिंग होते ना, अनेक गोष्टी मग तो त्रास होतो. काही लोक याच्यापेक्षा आणखी सोपं काम काय करतात, रेझर वापरतात, ब्लेडचा वापर केला जातो. आणि या ब्लेडचा वापर ज्यांनी केला असेल त्यांना एक गोष्ट लक्षात येईल की हेअर ग्रोथ झपाट्याने वाढते. ब्लेडचा वापर झाला म्हणजे झपाट्याने केस वाढायला सुरुवात होतात आणि हार्ड हेअर तयार होतात. तो पण प्रॉब्लेम आहे. मग हे सगळ्यांना वाचायचं असेल तर आपल्याला एक सिंपल पर्याय, बेस्ट छानपैकी पावडर आहे. ही पावडर घेतली मी. हेअर ग्रोथ हातावरती ताईंचं थोडंसं दिसतंय, अजून कोणाचे आहेत? मला जास्त बघायला. हां ठीक आहे. आपण एक छोटंसं एक पावडर घेतली आहे. घरातलं आपलं साधं पाणी त्याच्यात आपण ॲड करणार आहोत आणि मग ती आपल्याला जे हेअर रिमूव्ह करायचे आहे त्या धाग्यावरती लावली आणि अगदी फक्त 7 मिनिटं ठेवायची आहे. 7 मिनिटांनंतर वॉश केलं की टोटल हेअर ग्रोथ निघून जाणार. तोंडी सांगण्यापेक्षा हा व्हिडिओ काय करता, याचा आहे ना तुमच्याकडे छोटंसं 57 सेकंदाचा, तोही कामात येईल तुम्हाला. खंडेराव सरांना द्यायचं. बरं, लाईव्ह पाहिजे तर लाईव्ह आपलं ऑफिसमधलं आहे ना. ते राहू ओके. छोटासा प्राईज देऊ आपण, बाकी काय लक्ष केलं आपल्याला. बरोबर. अजून आहे कोणी? जस्ट एक चेक करू.
म्हणजे मला हे दाखवायचा उद्देश काय आहे की तुमच्या स्किनला ते सूट होतंय का, तुम्हाला काही त्रास जाणवतो का, ते दाखवण्यासाठी दाखवायचं. मी माझ्या हातात लावली. तुम्ही इकडे वहिनी काय तू पुसते. हा येस. कळलं आपल्याला काय आहे. ठीक आहे. अजून राहू द्या. काय अडचण नाही. ठीक आहे. ती वाळेपर्यंत आपण आता पॅड या विषयावरती माहिती घेऊया. सगळ्यात पहिले मी ह्या पॅकेटमध्ये हे पॅड बाहेर काढतो. आता हे पॅड कसं आहे, दोन्ही बाजूने ओपन आहे. ओके. आता मला माझा हात लागला याला, तर माझ्या हातात जे काही कीटाणू विषाणू असतील ते सगळे याला लागले, बॅक्टेरिया. जी महिला किंवा जी मुलगी हे पॅड वापरेल तिला त्याचा त्रास होऊ शकतो का? 100% होऊ शकतो. जे डोळ्यात दिसत नाही ती गोष्ट फार घातक असते, त्याला म्हणतात बॅक्टेरिया. है ना. आपण कोरोनामध्ये शिकलो की हात वारंवार सॅनिटाईज केले पाहिजे, कारण हातावरती सगळ्यात जास्त बॅक्टेरिया असतो, त्याला आपण खूप ठिकाणी स्पर्श करतो. ती गोष्ट इथं होणार आहे. ओके. आता एखादी शाळा कॉलेज करणारी मुलगी किंवा काम करणारी महिला एक पॅड लावून गेली आहे आणि तिला वाटतं की एक्स्ट्रा पॅड बरोबर असायला पाहिजे, मे बी बदलायची वेळ येईल, तर ती एवढं सगळं पॅकेट घेऊन जाईल का तरी? ती काय करणार, एक सिंगल पीस घेणार, त्याला छानशी घडी मारणार आणि ती दप्तरमध्ये कंपॉसमध्ये म्हणा किंवा पर्समध्ये ती आपल्यासोबत घेऊन जाणार. आता त्या पर्समध्ये दप्तरमध्ये कंपॉसमध्ये काय असेल आणि काय याला लागेल काही कल्पना आहे का? पर्स हा विषय काय माहिती तुम्ही बघितलं कधी? पर्स घेतल्यापासून फेकून देईपर्यंत धुतो का आपण? त्यात किती बॅक्टेरिया असेल? पैसे ठेवतो, कार्ड ठेवतो, खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवतो, त्याच्यामध्ये चावी ठेवतो, विसरून 10 वेळा हात टाकतो. मग हे सगळ्याच इन्फेक्शन याला होऊ शकतं आणि याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. हे डेमॉन्स्ट्रेशनसाठी आपण इथे लावून ठेवूया. दुसरी गोष्ट, आता हे उरलेले पॅड कुठे ठेवले जातील? सुरक्षित ठिकाणी ठेवले जातील का? आडगळीत कुठेतरी गपचूप लपून ठेवायचं आहे. मग ते ठेवताना याच्यात पाल गेली, झुरळ गेली, मुंगी गेली, कीटक गेला तर? कारण आतले सगळे पॅड ओपन आहेत, त्याच्यावरती काही पण प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्याचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. हा मुद्दा आहे. हे आहे आपल्या कंपनीचं सॅनिटरी पॅड. पहिली गोष्ट, हे पॅड वाटतंय का? रुमालाच्या घडीसारखं आहे, खिशात टाकलं, घेऊन गेलं सोबत, टेन्शन नाही. याला कशातही ठेवा, याच्यात पाण्यात जरी बुडवलं तरी याला काही लागणार नाही, कारण ही सगळ्या बाजूनी सील पॅक आहे. ठीक आहे. जेव्हा याचा वापर करायचा आहे, जेव्हा याचा यूज करायचा आहे, तेव्हाच हे ठीक आहे. आता हे पण परीक्षणासाठी आपण इथे चिकटवून घेऊया. आता काय करूया आपण, त्याच्यावरती पाणी टाकूया. हे 20 मिली इंजेक्शन आहे. 20 मिली इंजेक्शन पूर्ण भरलं आणि हे मार्केटच्या नंबर 1 पॅडवरती आपण टाकूया. पुन्हा 20 मिली घेतलंय आणि पुन्हा हे मार्केटच्या पॅडवरती आपण टाकून घेतलं. सेम आपण आता 40 मिली पाणी कंपनीच्या पण पॅडवरती टाकूया. सेम परत 20 मिली घेतलं. ओके. मला सांगा दोन्ही पॅडवरती किती पाणी येतं? 40 मिली दोन्हीवर टाकलं आपण. ओके. आता ह्याचं काम काय आहे त्या पॅडचं, तर त्या पॅडने ते पाणी शोषून खालच्या लेअरला जाऊन लॉक केलं पाहिजे. का? तर जो काही शरीराला लागणार आहे, त्वचेला लागणारा जो भाग आहे तो कोरडा राहिला पाहिजे. कोरडा राहण्याचा पहिला पर्पज काय आहे, तर जो काही बॅक्टेरिया ब्लडमध्ये आहे तो बॅक्टेरिया कोरड्या हवेमध्ये आला की तो मरून जाणार आणि त्याचं काही इन्फेक्शन होणार नाही. पण जर पहिली लेअर ओली राहिली, त्वचा ओली आहे आणि येणारं ब्लड ओलं आहे, हे सगळ्यामध्ये जे काही बॅक्टेरिया आहे ते बॅक्टेरिया वाढणार तर श्वसनामार्फत तो परत योनी मार्गातून शरीरामध्ये जाणार तर त्याच्या गर्भाशयामध्ये होणार छोट्या छोट्या गाठी आणि हळूहळू कालांतराने 2 वर्ष 5 वर्षानंतर अशी वेळ येते की गर्भाशय काढावं लागतं. ही परिस्थिती आता आहे. पूर्वीच्या महिन्यांना 8 ते 10 अपत्य व्हायचे. गर्भाशय काढावं लागलं का? आपल्या आईची पिढी म्हणा, अगोदरची पिढी म्हटलं तर नाही. आताच्या पिढीमध्ये काय होतंय, 1 किंवा 2 मुलांनंतर गर्भाशय लोक काढायला लागतात. ही प्रॉब्लेम कशामुळे लागले? सॅनिटरी पॅडमुळे. आणि ते पण चुकीच्या. करेक्ट ताई. पीसीओडी पीसीएस प्रॉब्लेम याच्याने व्हायला लागले. एखादी 10-12 वर्षाची 12 वर्षाची मुलगी असते, 11-12 वर्षात पिरियड सुरू होतात आता, आहे ना. मग 12 वर्षापासून ज्यावेळेस ती पिरियड मध्ये ती पॅड वापरायला सुरुवात करते. लग्न कधी होतं आता? लगेच 18 वर्ष होतं का? आता 20-25 वर्ष, है ना. मग ती शाळा करते, कॉलेज करते, करिअर करते आणि मग लग्न.
मग 12 ते 25 वर्ष एवढं जे काही मधला पिरियड आहे ज्यावेळेस हे पॅड वापरलं जातं तर याचे जे काही मॉलिक्युल्स आहेत याच्यामध्ये काही केमिकल्स आहेत, या केमिकलचा परिणाम असा होतो की आत्ता 10 पैकी 6 अपत्यांना मूलबाळ होत नाही, प्रेग्नन्सी बेबी कन्सीव्ह होत नाही. याला कारण काय आहे? याचे काही मॉलिक्युल्स असे की याच्याने गर्भाशयाचे आणि स्तनांचे कॅन्सर यांनीच होतात. या सगळ्याचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, याचे युट्यूबला खूप साऱ्या माहिती आहेत पण आपण कधी घेत नाही. मी आतापर्यंत 5000+ महिलांना या विषयावरती डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे. अशा पद्धतीने 1-to-1 काउन्सिलिंग केलेलं आहे. ऑफिस लेवलला मिटिंग झालेल्या आहेत, शाळा कॉलेज आणि बचत गटाच्या स्तरावरती मोठमोठ्या मिटिंग केलेल्या आहेत आणि ऑडिटोरियममध्ये एका वेळेला 200-300 महिलांसोबत पण मी या विषयावरती बोललेलो आहे. आणि मी एक कॉमन प्रश्न त्यांना विचारला आहे की तुम्ही ह्या महिला जे काही सगळं पॅड वापरतात याच्या पाठीमागं दिलेली गोष्ट तुम्ही वाचली आहे का? मला 5000 महिलांपैकी अजून एक पण नाही भेटली. त्याबद्दल तुम्ही आहात, तुम्ही पण सांगा. नाही वाचलं. बरं चला, नाही वाचलं आपण. ते वाचतानाच आलं किंवा आपल्याला घाई असते का? घेणाऱ्या मेडिकलवाला जेवढी घाई असते त्याच्याशी जास्त ती लपून घरी आणायची आपल्याला असते. कोण वाचत बसणार? घरी आणली की पहिली कुठेतरी लपून टाका ते बाजूला. प्रॉब्लेम हाच आहे ना. बरं ठीक आहे, नाही वाचलं. बरं तुम्ही व्हॉट्सअप वापरता, फेसबुक वापरता, इंस्टाग्राम वापरता है ना. आपण सिनेमा बघतो घरामध्ये, तासन तास 2-3 तासाचे पिक्चर बघतो. हे सगळं करण्यासाठी आपल्याला वेळ. फक्त एक प्रश्न विचारतो, प्रामाणिक उत्तर द्या. मासिक पाळीमध्ये वापरणारा सॅनिटरी पॅड आपल्याला फायद्याचं आहे की घातक आहे याचे युट्यूबला 1 लाखपेक्षा जास्त व्हिडिओ तुम्ही कोणी पाहिले आहेत का? मी एकच वाचला, त्याच्यामध्येच ते पॅडनी पिसीओडीचा त्रास उद्भवतो तुम्हाला त्याच्यामुळे माहिती त्याच्यामुळे बघा. म्हणजे आता मला 5000 पैकी एक महिला, आता माझ्या आत्या फुल करिअरमध्ये एक मिळाल्यात काय की त्या म्हणतात मला माहिती झालं एका व्हिडिओमधून पीसीओडी याच्या होतं. क्लिअर आहे. मग याची खूप सारी माहिती पण आपण घेतली का? नाही. हा आपला आता तुम्ही काय करायचं, सगळ्यांनी या दोन्ही पॅडवरती हात ठेवायचे आणि कुठलं पॅड ओलं आहे आणि कुठलं कोरडं आहे एवढंच मला चेक करून सांगायचं. ताई तुमच्यापासून दाबा. ओके ताई तुम्ही आणि फुल प्रेस करा, कारण महिलेचं मुलीचं बॉडी वेट पडणार आहे पॅडवरती है ना. चेक करा ताई. तुम्ही पण दाबा. इझी करतो तुम्ही फुल प्रेस. वहिनी चेक करायचं. ठीक आहे ओके. आता हे तोंडी सांगून चाललं असतं का मला? म्हणून आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करतोय. बरं हेच पॅड नाही, तुम्ही म्हणा की नाही माझ्याकडे दुसरं सोफीचं आहे, माझ्याकडे अमुक दुसऱ्या एका कंपनीचं आहे, तुम्ही कुठलंही आणा, डेमो आपण करू शकतो लाईव्ह, काही टेन्शन नाही. आता याचं मटेरियल काय आहे ते आपण चेक करू. कशामुळे ही गोष्ट घडली की हे ओलं राहिलं सतत? पाणी तर दोघांवरती सारखं टाकलं होतं ना. मग एक कोरडं आणि एक ओलं का ते आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी आपण काय करूया, याची पहिली लेअर काढून घेऊया आणि चेक करू की पहिली लेअर काय आहे. हे बघा ही पहिली लेअर आहे. ओके, एक मिक्सअप कॉटन आहे, याच्यामुळे हे काय झालंय पूर्णपणे ओलं आहे. ओके, पूर्ण ओलं आहे आणि हे दिवसभर त्वचेला जर ओलं राहिलं तर हे काय करणार, स्किन ब्लॅक करणार, रॅशेस येणार, पुरळ येणार, खाजं येणार आणि गोष्टी होऊ शकतात. हे सगळे प्रॉब्लेम याचे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट एक नोटीस केली का, ह्याच्या या डिझाईनची गरज काय होती? हे कोण शोकेसला लावायचं होतं का आपल्याला? ही डिझाईन का, हे रंग का, कशासाठी? हे तर हे स्मेल येऊ नये ब्लड मधला, म्हणून याच्यावरती इथे केमिकल्स आहे. ही ब्ल्यू जे आहे हे केमिकल आहे आणि हे केमिकलचं नाव आहे VOC केमिकल, ज्याच्याने होतो कॅन्सर. पहिला लेअर बघितला, दुसरा लेअर बघायचा काय आहे. हा काय वाटतो काय आहे? कापूस. त्याची परिस्थिती दाखवू तुम्हाला. आता तुम्हाला याचा एक तुकडा देतो, चेक करायचा आणि मला सांगायचं कापूस आहे का. काय वाटत आहे? कापूस नाही नाहीये, कागद. कागद आहे. हा कागदाचा लगदा आहे. मग हा कागद यांना शुद्ध कागद भेटला कुठून? कुठूनच नाही भेटला. तुम्ही आणि मी जी रद्दी विकली, पुस्तकं विकली, वर्तमानपत्र विकले, ते एकत्र करतात आणि रिसायकलिंग केलं जातं. त्यातले रंगशाही अक्षर वेगळे होतात आणि उरतो तो सफेद कागद हा आहे. आता सफेद करण्यासाठी याच्यामध्ये वापरली जाते ब्लिचिंग पावडर. आणि ब्लिचिंग पावडरचे दुष्परिणाम काय आहे? सहज सर्च करा, तुम्हाला सापडतील. किती लेअर झाले? 2. हा पहिला झाला, हा दुसरा आणि आता हा शेवटचा आहे तिसरा लेअर. काय वाटतं हे काय आहे? प्लास्टिक. 100% प्लास्टिक आहे ना. असं 3 लेअरचं हे आपल्यासाठी घातक असलेलं पॅड. आता कंपनी पॅडचं पण आपण पोस्टमॉर्टम करणार. हे काय आहे बघूया. आता यांनी काळजी काय घेतली तर याला दोन्ही बाजूनी लॉकिंग स्ट्रीप दिला, म्हणजे याच्यावर काही बॉडी वेट पडलं तर हे बाजूने लीक होता कामा नये, ती घेतली त्यांनी काळजी. पहिली लॉकिंग स्ट्रीप, दुसरी लॉकिंग स्ट्रीप. ठीक आहे.
काय होतं लागेल. हा याचा पहिला लेअर. ओके, हा जो काही त्वचेला लागणारा भाग होता हा पहिला आहे. हा 100% आहे कॉटन, जाळीदार आहे, ब्रिदेबल आहे, म्हणून शरीराला हा ऑक्सिजनचा पुरवठा करू शकतो. आता सगळ्यांनी काय करायचं, असं चेक करायचं. चेक करायचं 2 कारण, एक ओला आहे का ते तुम्हाला कळेल, दुसरं सॉफ्ट किती ते तुम्हाला कळेल. ओला आहे काय 1% पण 40 ml पाणी त्याच्यावर टाकलं होतं आपण. एवढा ड्राय भाग जर त्वचेला लागला तर कुठलं इन्फेक्शन नाही, काहीच नाही. 40 मिली पाणी तुमच्यापैकी कोणाच्याही साडीवर जर आता पडलं असतं तर साडी किती वेळ ओली असते. हे कॉटन एवढं पटकन ड्राय का झालं, त्याचं कारण आहे याचे खालचे काही लेअर म्हणजे पूर्णपणे बघा किती सॉफ्ट आहे, टेन्शन नाही. ड्राय राहिल्यामुळे काय होईल, बॅक्टेरियल इन्फेक्शनचा विषय संपला. आता याच्यातनं जे काही ब्लड खाली जाणार आहे ते ब्लड जाणार आहे ह्या चिपवरती आणि ही चिप होणार आहे ॲक्टिव्ह. ही ॲक्टिव्ह झाली की ही शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करू शकते, पहिला फायदा. दुसरं, निगेटिव्ह आयन द्यायला सुरुवात करणार. ही शरीर याच्यामध्ये आयन्स आहेत निगेटिव्ह आयन्सशिवाय. ओके, आपल्या बॉडीमध्ये आहे पॉझिटिव्ह आयन, आपली बॉडी पॉझिटिव्ह आयनने बनलेली आहे. निगेटिव्ह आयन ज्यावेळेस मिळणार बॉडीला तर बॉडी बॅलन्स होणार. बॅलन्स होणार म्हणजे काय, फक्त त्या दिवसामध्ये तुमच्या पोटात दुखतात, मांड्या दुखतात, पोटात दुखतं, मनका पाठ कंबर दुखते, शरीर हीट सोडतं. हे सगळे प्रॉब्लेम काय होऊ शकते याच्याने, 0. PCOD, PCOS आणि कॅन्सर सारखे प्रॉब्लेम याने होऊ शकत नाही. शून्य करण्याची ताकद याची आहे. इतकं सगळं बेस्ट. हे काय नवीन इन्व्हेन्शन आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे. ही चिपचं नाव इथे दिलेलं आहे अनियन चिप. तुम्ही गुगलला गेले अनियन चिपचे बेनिफिट म्हटले तर तुम्हाला लाखो व्हिडिओ बघायला मिळतील. एक नवीन इन्व्हेन्शन आहे मार्केटमध्ये. 2 लेअर बघितले आपण, हा पहिला आणि हा दुसरा. ठीक आहे, तिसरा लेअर दाखवतो तुम्हाला. तर हा 100% कॉटन आहे आणि हा कोरडा आहे. ज्याच्यावर पाणी खरं पडलं तो भागही कोरडा आहे. ओके, हा कितवा झाला, तिसरा. सेम तिसरा पाठीमागून कव्हरअप केलेला आहे 4 नंबरला. 5व्या नंबरला बघा इथं आहे एक लेडीज पेपर आहे, बरोबर ना, कॉटन पेपर म्हणता येईल त्याला. 5व्या नंबरला सेम 6व्या नंबरला पाठीमागणं पण हा कॉटन पेपर आहे आणि मग 7व्या नंबरला जेली आहे. ओके, आता ह्या जेलीवरती आपण सगळ्यांनी असा हात ठेवायचा आणि बघायचं जेली थंड किती छानपैकी, म्हणजे शरीरातली सगळी उष्णता ऑब्झर्व करून घेणार, रिलॅक्सेशन देणार तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, त्या जेलीतनं एकही थेंब पाणी तुमच्या शरीराला लागू शकत नाही. चेक करा, दाबा, पाणी लागलं नाही, पण थंड आहे छानपैकी. ओके, ग्रेट ग्रेट. पाणी लागलं कोणाच्या हाताला चुकून पण लागणार नाही, कारण ह्या जेलीने जे पाणी आत घेतलंय ते लॉक केलंय. दुनियादारी होईल पण ह्या जेलीतनं पाणी बाहेर येऊ शकत नाही. जेली फॉर्म मध्ये ते कन्वर्ट झालं. ही जेली कसली, हा सगळ्यात महत्त्वाचा. ही जेली आहे मका, केळी आणि कोरफड याच्या घरापासून तयार केली. म्हणजे ही फ्रूट एक्स्ट्रॅक्ट आहे, आपल्या शरीराला फायदेशीर आहे, हितकारक आहे, अपायकारक अजिबात नाही. ठीक आहे, आता याची क्षमता पण तुम्हाला अजून दाखवतो काय आहे. ओके, मी 20 मिली इंजेक्शन पूर्ण भरून घेतोय आणि या ग्लासमध्ये टाकतो. पुन्हा 20 मिली घेतो आणि याच्यात टाकतो. आता ग्लासमध्ये किती पाणी आहे, 60 मिली. आणि याच्यात किती आहे आपल्या 40 जीलीमध्ये आहे ना. आपण हे ग्लासमध्ये टाकून देऊया. ही जेलीचं काम आहे पाणी शोषण्याचं आणि ही मार्केटच्या पॅडपेक्षा 5 ते 7 पट अधिक पाणी शोषू शकते. ही तिची आहे कॅपॅसिटी. पाणी किती याच्यात आता 100 मिली पाणी यांनी गायब केलं. मग तुम्ही म्हणाल दादा पण हे दाबलं तर पाणी बाहेर येईल, असं जर दाबलं तर असं बोललं पाणी यायला पाहिजे बाहेर. कोणी एकाने ट्राय करा. येऊ शकत नाही. क्लिअर आहे. इतकं सुंदर प्रोडक्ट हे आहे. ओके, आणि ज्याच्यामध्ये ही जेली होती तो पेपर बघा ड्राय आहे का. इतकं युनिक आणि बेस्ट कॉम्बिनेशन आपल्याला हे या लोकांनी दिलेलं आहे. सो बेस्ट प्रोडक्ट आहे. आता मला एक फक्त सांगा, 100 पैकी ह्या प्रोडक्टला किती मार्क द्यायचे, 100 पैकी ह्या प्रोडक्टला किती मार्क द्यायचे. याला 0 आणि याला 100 पैकी 100. ग्रेट, थँक्यू. चालेल, आता ज्यांच्या हाताला आपण हे लावलं त्यांनी एकदा 2 मिनिटं वॉश बेसिनमध्ये ते धुवून द्या. मग आपण पुढच्या विषयावरती बोलू.
आम्हाला दाखवा.